महाराष्ट्राची कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल हे खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने आणि नागपूरच्या जनतेच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे की यावेळेस नागपूरच्या मातीत खेळलेला, नागपूरच्या मातीत वाढलेला आणि इथे शिकलेला असा एक भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ज्यांनी घेतलेली आहे अशा देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती झाल्यामुळे आणि त्यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यामुळे नागपूरच्या जनतेला अत्यंत आनंद झाला आहे आणि त्यांचं एकंदर कार्य कौशल्य पाहता येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र या देशामधला नंबर 1 हा पक्ष तर राहणार, नंबर 1 हे स्टेट तर राहीलच, पण त्याचबरोबर त्यांनी जो संकल्प सोडलेला आहे की या महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी ते करणार आहेत, हा संकल्प निश्चितपणे पूर्ण करतील। आज 25 लाख मुलांना आणि रोजगार देण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे। हे सगळ्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या त्या सगळ्या कल्पना साकार करण्याची आज संधी आणि त्यांना मिळालेली आहे। त्याच्यामुळे नागपूरच्या जनतेला अत्यंत आनंद आहे, अत्यंत विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये मग त्या लाडक्या बहिणी असो, मग बेरोजगार युवक असो, मग कास्तकार असो, मग मजदूर असो, या सगळ्यांच्या भल्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याची क्षमता असलेला एक तरुण असा नेता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे। त्याच्यामुळे नागपूरची जनता आणि भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यासोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते अत्यंत आनंदात आहेत। महापालिकेचे 1992 साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले, त्यांच्याबरोबर मी देखील पहिल्यांदा नगरसेवक झालो। 1997ला दुसऱ्या निवडणुकीत ते महापौर झाले आणि त्यावेळेसच त्यांची जी चुणूक नागपूर शहराने पाहिली, ज्या पद्धतीने कमी वयात देखील त्यांनी महानगरपालिकेचं प्रशासनाचं संचालन आणि जनतेच्या रस्ते, पाणी, वीज, साफसफाई, प्राथमिक आरोग्य, प्राथमिक सुविधा या बेसिक गोष्टींकडे जे लक्ष दिलं, त्याच्यानंतर एक लक्षात आलं की या तरुण मुलामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचं प्रत्यंतर महाराष्ट्राने 2014 ते 2019 या दरम्यान पाहिलं
महाराष्ट्र एक अत्यंत चांगल्या प्रशासनाचं एक उदाहरण देवेंद्रजींनी प्रस्तुत केलं. मधल्या 5 वर्षामध्ये त्यांना अत्यंत वाईट वागणूक ही मित्रपक्ष असतील उद्धव ठाकरेंकडून 2019ला एवढं मेजॉरिटी आल्यानंतर देखील देण्यात आली, पण ते डगमगले नाही. त्यांनी संघर्ष केला विरोधी पक्षनेता म्हणून. आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले, पार्टीने सांगितलं त्या आदेशाचं पालन करत उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी स्वीकारलं. परंतु आज एवढा मोठा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना या नागपूरच्या महिलांच्या लाडक्या देवाभाऊला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं अशी सगळ्यांची भावना होती. आणि त्याच्यामुळे नागपूरकर जनता आज सुखावलेली आहे. योग्य न्याय या व्यक्तीला देण्यात आलेला आहे असं सगळ्यांचं मत. सर्वांना घेऊन चालण्याचा आहे. मैत्रीपूर्ण संबंध जोपासण्याचा स्वभाव आहे. परंतु त्या मैत्रीमध्ये जर कोणी काही गडबड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देणं ही त्यांची हातोटी आहे. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की या 5 वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने ते विरोधी पक्षनेता म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हिणवण्यात आलं, त्यांना टॉर्चर करण्यात आलं, त्यांच्या बाबतीत वैयक्तिक आरोप करण्यात आले. हे सगळं असताना देखील अगदी सहनशीलतेने कोणावर आगपाखड न करता त्यांनी आपलं काम करत राहिले, जनतेच्या हिताचं काम करत राहिले, त्याचे निर्णय घेत राहिले. आणि पार्टी संघटनेला बरोबर घेऊन 132 आमदार निवडून आणण्याचं ताकद त्या व्यक्तीने दाखवली. वेळ पडली तर मृदू मुलायम हे आहे, परंतु जर वेळ आली तर कणखर होण्याची क्षमता देखील या व्यक्तीमध्ये आहे. सोले सर, मागच्या 10 वर्षात आपण बघितलं नागपूरचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलून गेलेला आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आलेली आहे. काय चित्र असेल भविष्याचं, काय वाटतं तुम्हाला? नाही, आज तर नागपूर म्हणजे एक व्हायब्रंट सिटी झालेला आहे. माननीय नितीनजी गडकरी केंद्रात मंत्री आहेत, माननीय देवेंद्रजी फडणवीस आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामुळे नागपूरचा विकास चारी बाजूंनी होणार आहे. आणि फक्त भौतिक विकासच नाही होणार आहे, तर इथे वेगवेगळे कोर्सेस सुरू होतील, एज्युकेशनचं मोठं हब होईल, हे मेडिकलचं मोठं हब होईल, निश्चितपणे मोठे उद्योगधंदे या ठिकाणी येतील. तर हा विकास मोठाच होणार आहे, यात आम्हाला शंका नाही. भारत माता की जय. या मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आधीच्या 5 वर्षामध्ये देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, सगळ्यांनी सोबत घेऊन जे सरकार चालवलं ते सरकार एकदम विकासाला चालना देणारं होतं. ही विकासाची गती आता तिघं एकत्र असल्यामुळे म्हणजे शिंदेसाहेब असतील, पवारसाहेब असतील आणि देवेंद्रजी असतील, हे सगळे हुशार लोक आहेत. विकास एवढ्या वेगाने करतील की पुढच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली पार्टी उभी राहणार नाही. तर नागपूर महानगरामध्ये पूर्ण आनंदाचा क्षण आहे. जिकडे तिकडे नागपूर शहरामध्ये मोठमोठे स्क्रीन लागले आहे आणि सर्व वार्डामध्ये आनंद उत्सव आपल्या इथं मनवून राहिला आहे. कार्यकर्त्यामध्ये खूप आनंद उत्सव आहे, कारण की आपल्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस एक युवकाचे नेतृत्व करणारं एक धाडसी नेतृत्व एक महाराष्ट्राला मिळालं आहे. याच्याही अगोदर त्यांचं जे नेतृत्व आहे हे महाराष्ट्राला पटलं होतं, पण 2.5 वर्ष 2 कदम मागे घेऊन पुन्हाहून आणखीन त्याच क्षणी मी पुन्हा येणार आणि ते ज्यांनी म्हटलं होतं ते करून दाखवलं. हे असं देवेंद्र फडणवीसने जे म्हणलेलं वाक्य हे पूर्णत्वाला आलेलं हे जनतेला दिसून राहिलेलं. नागपुरामध्ये विकासाचे काम सर्वपरी चालू आहे. आपण सगळ्या महाराष्ट्राने विकासाला मतं दिली आहे. आपण 2.5 वर्ष केलेले कार्य जनतेसमोर मांडले. जो बॅकलॉग होता तो भरून काढला. या माध्यमातून नागपूर की आन बान और शान, नागपूरची पहचान देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री बनून राहिले. याच्यामध्ये नागपूरच्या जनतेमध्ये एक उल्हास आहे, एक मोठी खुशीची लहर आहे का पुन्हा आमच्या देवाभाऊ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनून राहिले. याबद्दल नागपूर शहराच्या सर्व कोणत्यात, सर्व गल्लीमध्ये, सगळ्या नगरामध्ये हर्ष उल्हास आनंद उत्सव हा मोठ्या आनंदाने साजरा. भारतीय जनता पार्टी महायुती येणाऱ्या 5 वर्षात नागपूर शहरातले जे थांबलेले काम आहे, महाराष्ट्राचे थांबलेले ते पूर्ण करणार आहे अशी ग्वाही नागपूरकर महाराष्ट्राला देत आहे.
क्रीडा या सगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना, महत्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं. पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतोय महत्वाची नेते मंडळी पोहोचतात आझाद मैदानकडे. आणि आता अर्थातच प्रतीक्षा आहे की पंतप्रधानांना बघायला मिळतात. एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे की माझावर आपण बघतोय अनेक स्टार मंडळी एकीकडे आझाद मैदानात दाखल झालेली असतानाच पंतप्रधान फडणवीस किंवा ही दोन दृश्य एकीकडे पंतप्रधानांचा ताफा आता पोहोचतोय आझाद मैदानच्या दिशेने, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस ज्यांच्यासाठी अत्यंत महत्व या सरकारमधले मुख्यमंत्री या नात्याने मातोश्री त्यांना खूप खूप तिलक लावून आशीर्वाद देताना या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर इकडे अजूनही आझाद मैदानाकडे येत्या पंतप्रधानांचा ताफा देखील एकीकडे पोहोचताना बघायला मिळेल. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. पातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमराइड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshospital.com.